नमस्ते सर्व विद्यार्थिनी हो. आपल्या कालच्या तासाप्रमाणे याही तासाला आपण या पद्धतीनं या काल जे सांगितलेलं आहे त्याच्या पुढचा भाग आपल्याला स्पष्टीकरणात्मक देत आहे. बघा, आपण या पेपर क्रमांक 11साठी जे पुस्तक पाहतो हे दृष्टांत पाठ, निवडक दृष्टांत, त्याच्या प्रस्तावनेची किंवा त्याच्या आशय आणि अभिव्यक्ती, साधारणपणे त्याचं सामाजिक सांस्कृतिक वातावरण याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. तर आता आपण या अभ्यासक्रमामध्ये आपण पूर्णपणे सुरुवातीला या अभ्यासक्रमाची भूमिका किंवा प्रस्तावनेत आलेला विचार हा स्पष्ट केलेला आहे. आता एक एक निवडक दृष्टांत आपण पाहायला लागलेला आहे. तर तत्वज्ञान प्रणीत दृष्टांत या पुस्तकामध्ये 3 निवडण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या गोष्टीचं तत्व सांगणं, एखाद्या गोष्टीचं व्यवहारातलं तात्विक स्पष्ट करणं किंवा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक विचार त्याचा स्पष्ट करणं. कारण या ग्रंथामध्ये किंवा या पुस्तकामध्ये सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक अशी रचनात्मक मांडणी आहे. पहिला आपण याच्यामधला तत्वज्ञान प्रणीत जो दृष्टांत आहे तो दिसतोय तुम्हाला, हा एक दृष्टांत हत्तीचा. म्हणजे ही कथा आहे, चक्रधरांच्या तोंडची आहे. केशोबासांनी ती आहे तशी इथं दिलेली आहे आणि स्वतः चक्रधर स्वामी यांच्या या असणाऱ्या दृष्टांतावर महिमभट्टांनी लिहिलेल्या, एकत्रित केलेल्या रचना महिमभट्टांनी केलेली आहे, पण सांगितलेला दृष्टांत चक्रधरांचा आहे. आणि त्याच्यावर आहे तसाच तो निवडून दृष्टांत पाठ या ग्रंथामध्ये केशोबासांनी घेतला आणि सूत्रही घेतलं. तर दृष्टांत हत्तीचा असं एकंदरीत म्हटलं गेलेलं आहे. हत्तीचा दृष्टांत काय आहे तर, जो जे होऊनी असे तो तेची बोले, अंशशक्ती परमेश्वर सकळा सिद्धी विषय व्यवस्था करीती. त्यावेळेचा ती भाषा आहे. म्हणजे ज्याचा जो विषय असतो त्याचं तो प्रतिपादन करतो. अनंत शक्तीने युक्त असणारा परमेश्वर सर्वांना समजून घेतो आणि त्यांच्यासाठी, सर्व लोकांच्यासाठी तो कार्य करत राहतो, असं सूत्र आहे. आता वर सांगितलं आहे त्याचं मराठीत अर्थ. त्यावेळेला त्याच्यावरती दृष्टांत दिलेला, म्हणजे यादवकालीन ती भाषा आणि त्याचा मराठीत आत्ता पण अर्थ दिलेला आहे. काय, गावा हत्ती आला ते तर जाणतेच जे हत्ती पाहो गेले. जाणतेच लोक म्हणजे आंधळी लोक तो हत्ती पाहायला गेले. पाहो देखिला, एकानं पाय देखिला, एकानं सोंड पाहिली. एके कानू देखिला, एके पाठी देखिली, एके पोट देखिले, एके पुस्स देखिले. मग एकमेकास संवादती, अरे तो हत्ती देखिला. प्रत्येकमेकाला ते विचारायला लागले, तो हत्ती बघितलास? तर पाय देखणारा म्हणाला हत्ती खांबासारखा होता. म्हणजे पाऊ देखिला तो म्हणे हत्ती खांबासारिखा. सोंड देखिली तो म्हणे हत्ती मुसळासारिखा. कानू देखिला तो म्हणे हत्ती सुपासारिखा. ज्यानं कान बघितलेलं, तुम्हाला कळतं हे मराठीच आहे, फक्त आत्ताच्या शुद्ध मराठीमध्ये पण त्याचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे ज्यानं सोंड पाहिली होती तो मुसळासारखा म्हणाला, ज्यानं कान पाहिलेला होता त्याला सुपासारखा वाटला. पाठी देखील त्यानं कोथळ्यासारखा वाटला. हत्ती पाठ बघितल्यानंतर सपाटमध्ये. पूस देखील तो म्हणे हत्ती खराटेसारखा. पूस म्हणजे त्याचं शेपटी. ज्यानं शेपटी पाहिलेली आहे त्याला तो हत्ती खराट्यासारखा वाटला. आणि मग एकमेकांना ते उपरोधिक शब्दामध्ये सांगू लागले किंवा बोलू लागले. एकमेकांना त्या अंगानं ती आपली भूमिका स्पष्ट करू लागले. खरं तर या दृष्टांतामधून साधारणपणे काय सांगितलं गेलेलं आहे, या दृष्टांतामधून कोणती भूमिका स्पष्ट केलेली आहे, या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला मग तिथून एक जाणतेच माणूस चालला होता. म्हणजे जाणतेच नाही, ते शहाणा माणूस किंवा दृष्ट्या माणूस चाललेला होता. आणि त्या दृष्ट्या माणसानं साधारणपणे त्याला काय वाटलं, त्या दृष्ट्या माणसाला काय दिसलेलं आहे, म्हणजे दृष्टा माणूस जो होता ना त्याला तो कसा दिसला, त्यानं काय विचारलं, या अंगानंही त्या टप्प्यावरती आपल्याला जायला काय हरकत नाही. आणि म्हणून हा जो दृष्टांत आहे तो खऱ्या अर्थानं एक वेगळी जाणीव करून देणार आहे. पुढं या दृष्टांतामध्ये मांडलेली जी रचना आहे किंवा व्यक्त झालेला जो विचार आहे तो त्या टप्प्यावरती खऱ्या अर्थानं एका छान पद्धतीनं स्पष्ट झाला.
म्हणजे माझ्याकडं आत्ता छापील पुस्तक नाही आहे, पण प्रत्यक्षरित्या या दृष्टांतामध्ये काय सांगितलं आहे, म्हणजे काय भूमिका स्पष्ट केलेली आहे, कोणत्या अंगानं त्याचा विचार स्पष्ट झाला आहे, या सर्व गोष्टींचं विवेचन ज्या वेळेला आपण समजून घेतो त्यावेळेला हा दृष्टांत जो पाठ जो ग्रंथ आहे तो वेगवेगळ्या विचारांचं, वेगवेगळ्या तात्विक विवेचनाचं एक नवं आयाम जे आहे ते स्पष्ट करताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीव झालेली आहे, त्याला एक वेगळा आशय स्पष्ट झालेला आहे. त्याच्यात सामाजिक दृष्टी आहे, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी केलेला विचार आहे, तात्विक विवेचन आहे, तत्वज्ञान आहे, पंथावरची निष्ठा आहे, सामाजिकता आहे, स्त्रियांच्या संदर्भातला विचार आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी हित स्पष्ट झालेल्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याला एक वेगळी जाणीवपूर्वकता व्यक्त झालेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. त्यामुळे या दृष्टांत पाठामध्ये प्रत्येक दृष्टांत हा सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणार आहे. त्याच्यासमोर पडणारे सगळे प्रश्न आहेत ते सगळे निरसन करणार आहेत, किंवा काहीतरी समाजाला दूरदृष्टी देणं असा विचार आहे. त्यामुळं हा ग्रंथ जो आहे तो इतका प्रसिद्ध आणि वाङ्मयीनदृष्ट्या समृद्ध आहे. त्या काळातली सर्व सामाजिक परिस्थिती, त्या काळातली सर्व सामाजिक अवस्था, जाणीव अगदी व्यवस्थितरित्या एका जाणीवेतून स्पष्ट केलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. आणि त्यामुळं आता सांगितलेला हत्तीचा दृष्टांत आणि हत्ती गावा आला वगैरे कसं आहे, गावात हत्ती आला, त्याला बघण्यासाठी आंधळे गेले, त्याच्या कुणाला जे काय अवयव लागला त्याच्यातून ते सगळं स्पष्ट झालं. मग एक अवयव हत्तीचा प्रत्येकजण म्हणाले, पण प्रत्यक्षात तिथे डोळस एक माणूस आला, ज्ञानी आला. डोळस म्हणजे ज्ञानी, ज्याला डोळ्याला दिसतं त्याला ज्ञानाची जाणीव होते. आणि तो आला आणि तो म्हणाला, चर्चा करत होता, सगळेजण चर्चा करत होते, असं आहे तात्या, त्यांच्यात भांडणं लागलेली होती. तर स्पर्श करून अनुभवलेले हत्तीचे एक अवयव जे होते ना, तो एक अवयव म्हणजे हत्ती नव्हे, एक अवयव म्हणजे हत्ती नाहीत, या सर्व अवयवांनी युक्त मिळून हत्ती होतं. हे तेवढ्या आंधळ्यांना त्या दृष्ट्या माणसानं सांगितलं, तेव्हा त्यांना ते पटलं असेल, त्यांना ते पटलं किंवा त्यांनी जाणीव झाली त्यांना. तर असा दृष्टांत हत्तीचा आहे, ही कथाच आहे तशी, त्याच्यावर सूत्र आहे. आता केशवदासांनी स्वतः त्याच्यावर पारमार्थिक निष्कर्ष काढला आहे, म्हणजे आध्यात्मिक निष्कर्ष काढला आहे. ते म्हणतात, तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे, ते शक्तीचे परमेश्वर म्हणे, ज्ञानी असे तो म्हणे. ईश्वराची एक शक्ती होय, परिपरमेश्वर नव्हे एका. म्हणजे ज्याप्रमाणे ज्याला जे समजते त्यालाच सिद्धांत समजतो, परंतु सिद्धांत ठरत नाही, साऱ्यांचे रसग्रहण तो सिद्ध करत असतो. म्हणजे याचं आणखी स्पष्टीकरण दिलेलं आहे, भावार्थ दिला आहे. मूल जीव हा कसा आहे, अज्ञानी आहे. जीव मुळात अज्ञानी आहे. आपण जन्माला आलो किंवा केव्हाही कधीही आपण एखादी गोष्ट केली तर ते आपल्याला जाणवते, आपल्याला कुठल्याही गोष्टीतलं आपण अज्ञानच असतं. वय जरी वाढलं तर एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्यात ते अज्ञान आहे. मग मूलतः जीव हा अज्ञानी आहे. तो जीव प्राप्त संकुचित ज्ञानालाच योग्य ज्ञान समजतो. तो जो काय करतो, संकुचित ज्ञानालाच योग्य ज्ञान समजतो. म्हणजे आपल्याला आपलं जग म्हणजे त्या बेडकासारखं, ते बेडकाचं डबकं म्हणजेच ते जग असं त्याला वाटायला. एक जर आम्हाला काही कळालं की ते मी फारच ज्ञानी झालो, म्हणजे आपल्याला त्याचं आपलं अज्ञान आहे ते. हा या दृष्टांतातून महानुभाव संप्रदायाचे द्वैत तत्वज्ञान दिसून येतं. हा दृष्टांत चक्रधर स्वामींनी डोमेग्राम या गावी महिमभट्टानं सांगितलेला होता. कोणतेही कार्य करताना डोळस वृत्तीनं करता आलं पाहिजे, योग्य अयोग्य याची निवड करता आली पाहिजे. ह्या अध्यात्म काय सांगितलं आहे, या दृष्टांतातून काय सांगितलेलं आहे. आंधळ्या माणसाने लगेच एक अवयवावरच निष्कर्ष काढला की हाच हत्ती, पण ज्याला दृष्टी होती त्यानं मात्र खरं सांगितलं, सगळ्यांचा मिळून हत्ती. म्हणून कोणतंही कार्य करताना डोळे उघडे ठेवून करावं. त्यावेळेला डोळे उघडे असून सुद्धा आपल्याला दिसत नाही आणि नको ते दिसतं म्हणूनच जग फसतं, हे असं म्हणतात. तर एकंदरीत या सर्व बाबींचा, सर्व गोष्टीचा विचार ज्या वेळेला आपण करायला लागतो
त्यावेळेला या सगळ्या गोष्टी. आता शब्दार्थ याच्यातले जर या बघितले तर शक्ती म्हणजे जड चेतन, जेथे जड शक्ती दया माया कृपा करुणा आदी सामर्थ्य म्हटलं गेलं आहे. विषय आकलनानुसार स्वतःला व्यक्त करणं. हत्ती म्हणजे काय, हस्ती म्हणजे हत्ती, जाणतेज म्हणजे जन्मजात आंधळे किंवा त्याला दुसऱ्या शब्दात अज्ञानीच म्हटलं गेलं आहे. पाव म्हणजे पाय, मुसळ म्हणजे धान्य काढण्यासाठी वापरले जाणारे मुसळ लाकडाचं केलेलं असतं. कोथळा म्हणजे काय, धान्य ठेवण्याची कणगी, कोथळा त्यावेळेला. उपरोधिती एकमेकांना विरोध बोलणे, उपरोध करणे, उपरोधिक असं म्हणतो. डोळस म्हणजे जाणकार, डोळस म्हणजे नुसता डोळा ज्याला आहे आणि त्याला दिसतंय म्हणून त्याला डोळस नाही म्हणायचं. डोळस म्हणजे प्रत्यक्षरित्या तुम्हाला या ठिकाणी पुढचं ज्ञान दिसलं पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे. कारण ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टीचा फरक कळला पाहिजे, तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव असली पाहिजे. या अंगानं हा जो दृष्टांत आहे तो स्पष्ट करत जातो. लक्षात आलं. दृष्टांत हत्तीचा, त्याच्यासाठी सूत्र दृष्टांत द्राष्टांती. आता पुढचा दृष्टांत आहे बघा, सुंदर आहे. काही दृष्टांत आपण जाणीवपूर्वक इथं बघायचे. दृष्टांत शरणागताचा लिहिलं आहे तिथं, 2 नंबरचा दृष्टांत तत्वज्ञान प्रेरित त्याच्यामध्ये. म्हणजे दृष्टांत शरणागताचा म्हणजे त्याचं सूत्र काय आहे, परमेश्वरू ज्ञानी असी अनिष्ट निवृत्ती करीती. एवढंच एकच ओळीत आहे, एकच ओळीत दृष्टांत आहे. तो काय आहे, परमेश्वरू ज्ञानी असी अनिष्ट निवृत्ती करीती. काय म्हटलंय, चक्रधर स्वामींनी ज्ञानी याला पापरूपी कर्मातून मोकळे करतात. मराठीत त्याचा स्वतः अर्थ, सोपा अर्थ काय, परमेश्वर ज्ञानी असे अनिष्ट निवृत्ती करीती. चक्रधर स्वामी म्हणजेच परमेश्वर ज्ञानी याला पापरूपी कर्मातून, म्हणजे जो खरा ज्ञानी आहे पण पापी आहे. मग ज्ञानी पापी कसा असू शकतो असं तुम्ही जर विचारलं तर, ज्ञान भरपूर आहे पण व्यवहार ज्ञान नाही. ज्ञान भरपूर आहे पण चोरी करणं खोटं बोलणं याची सवय आहे. समजा हा हुशार आहे बरं का पण वाया गेला आहे अशी म्हणण्याची पद्धत. हुशार आहे, त्याचं डोकं चालतंय, पण प्रत्यक्ष एखादी गोष्ट करण्यामध्ये त्याचं तो अज्ञानीचा, म्हणजे तो दुसऱ्याला वाईट म्हणतो, शिव्या देतो, दुसऱ्याशी भांडण करतो. माणूस म्हणजे काय माणुसकीनं वागत नाही. आणि ज्ञानी भरपूर आहे, भरपूर एखादी माहिती आहे, सांगायला लागला की तास बसून त्याचं ऐकावं वाटतं, पण त्याचं व्यक्तिगत जर तुम्ही बघितलं तर तो अज्ञानीच आहे. म्हणजे शरणागताचा दृष्टांत, परमेश्वरू ज्ञानी यासी अनिष्ट निवृत्ती करीती. चक्रधर स्वामींनी सूत्र सांगितलं. त्याच्या पुढं त्याचा अर्थ काय, चक्रधर स्वामींनी ज्ञानी याला पापरूपी कर्मातून मोकळे करले. ज्ञानी माणूस आहे, पापी आहे, चोका करतो, खोटे बोलतो, चारित्र्य चांगलं नाही, व्यसन करतो, इतकं वाईट वागतो. पण इकडं बघितलं तर तुम्ही ते जरा काम हातात घेतलं की त्याच्यासारखं चांगलं काम कोण करत नाही, एवढं त्याला नॉलेज आहे त्यातलं. म्हणून ज्ञानरूपी माणसाला पापातून मुक्त करणं हे खऱ्या अर्थानं परमेश्वराचं काम आहे. हे वर आता सूत्र सांगितलं त्या भाषेत, त्याचा मराठीत अर्थ, मराठीत म्हणजे आत्ताची मराठी, ती पण मराठीच आहे, पण 13व्या-12व्या शतकातली ज्ञानेश्वरी, 13व्या-12व्या शतकातला लीळाचरित्र आणि त्यावेळची यादवकालीन भाषा बोलण्याची त्या बोलीभाषेतच आहे. आकार उकार काय कसे आहेत बघा. आता अनुस्वार आला आहे शुद्ध मराठीमध्ये, स्पष्ट उच्चार आला आहे. तर त्याच्यावर दृष्टांत काय दिला आहे, कवनी शरणागत मरणाभेन रायासी शरणगिरी गे, रावो तयासी पाठीशी घाली, मरणेसी राखे परी द्रव्य नेदी राज्य उतरावती. म्हणजे काय म्हटलं गेलं त्याला असं म्हटलं गेलं आहे, कोणी एक शरणागत म्हणजे शरण येणारा मरणाच्या भीतीनं राजाजवळ जातो. काय म्हटलं वर सांगितलं त्याचा अर्थ, एक शरणागत म्हणजे शरण जाणारा माणूस मरणाच्या भीतीनं राजाजवळ जातो. राजा त्याच्यावर आलेल्या संकटातून त्याचे संरक्षण करतो. राजा काय करतो, त्याचं रक्षण करतो, वाचवतो त्याला. पण आपले राज्य मात्र त्याला देत नाही, राज्य देतो तो आपल्या पुत्राला. काय म्हटलं गेलं हां, राजा ज्याच्यावर संकट आलंय त्या संकटापासून त्याचं रक्षण जरूर करेल, जनतेचं, एखाद्या माणसाचं, पण प्रत्यक्ष राज्य त्याला नाही देणार, राज्य तो आपल्या मुलालाच देईल. हा दृष्टांत आहे शरणागत जाण्याचा. तो कुणाला शरण जातो हे महत्त्वाचं.
तैसे परमेश्वरू सकळ देवता सकळ कर्मा पासवनी वेगळा करीती परी राज्य ते भक्तीचीही देती. दृष्टांती म्हणजे काय, त्याप्रमाणे चक्रधर स्वामी ज्ञानी आहेत आणि दुसऱ्या ज्ञानी असणाऱ्या माणसाला सर्व दोषापासून वेगळे करतात, पण आपली प्रसन्नता कृपादृष्टी भक्तालाच देतात. खरं आहे ते. आपली कृपादृष्टी दिव्यदृष्टी ते भक्तालाच देतात, श्रेय भक्तालाच देतात. भावार्थाने त्याचा पुन्हा काय, महानुभाव संप्रदायाचे तत्त्वज्ञान द्वैती आहे. शरण येणारा आणि रक्षण करणारा हे दोन्ही घटक वेगवेगळे आहेत. म्हणजे शरण येणारा, मी चोरी केली आहे, आता माझं हे आणलेलं तुमचं परत घ्या, शरण आला. शरण येणारा आणि रक्षण करणारा हे दोन्ही घटक वेगवेगळे आहेत. तुमचं कुणीतरी पाठीशी आहे, रक्षण करते. या दृष्टांतातून लक्षात येतं चक्रधर स्वामी यांचा मुक्काम पैठण परिसरात होता. शिष्य नाथोबाच्या निमित्त करून काय हा दृष्टांत सांगितला आहे. नाही काय, कोणत्याही गोष्टीसाठी संपूर्ण समर्पण निष्ठा असणं गरजेचं आहे, हा विचार या गोष्टीत आहे. कोणत्याही गोष्टी समर्पक होऊन निष्ठा, हे निष्ठापूर्व शिकवणं गरजेचं. निष्ठापूर्व ऐका, तुम्ही आपल्या स्वतःच्या गुरुवर विश्वास ठेवला, तास चांगले केले, चांगलं समजून घ्यायला लागला, एखाद्या शिक्षकाचं तुम्हाला आवडायला लागलं, त्या शिक्षकाचा तुमच्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करायला लागला, मार्क चांगले मिळाले, तर ते कशाचा बेस असतो, तुम्ही चांगले तास केले आणि चांगला अभ्यास केला. तुम्हाला सांगणारी माणसं पण चांगली भेटली, उमेद देणारी माणसं भेटली, नाउमेद करणारी माणसं तुम्हाला भेटली नाही. काय म्हणतोय, तर या गोष्टीचा विचार आहे. ज्ञानी अशी म्हणजे शब्दज्ञानी, अनिष्ट म्हणजे काय, अयोग्य, चुकीच्या, नेदी म्हणजे न देणे, राव म्हणजे राजा. बघा किती सुंदर विचार आहे. पुढचा दृष्टांत आहे साखरेचा दृष्टांत. 3 नंबरचा दृष्टांत बघायला लागलो तत्वज्ञान प्रणित. साखरेचा दृष्टांत, मूळ दृष्टांत तो त्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये किंवा या असणाऱ्या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये तसा दृष्टांत हा 114 आहे. पुढं काय म्हटले बघा, ते सूत्र काय, साधनापशी साध्य उत्तम, साधनापेक्षा साध्य उत्तम आहे. साधनापेक्षा साध्य उत्तम आहे, अर्थात साखर होण्यापेक्षा साखरेची गोडी अनुभवणे हे अधिक चांगले. दृष्टांत काय, साखर होई जे ते निके, साखर अनुभवी जे ते निके. साखर व्हावे ते चांगले की साखर अनुभवावे ते चांगले. साखर चांगली आहे, चांगली बनेल, पण प्रत्यक्ष ती अनुभवल्यानंतर खाल्ल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून अनुभवाचं ज्ञान सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे. तुम्ही कॉलेजला शिकताय काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. साधन काय वापरताय, एस टी, बस, पाय, हे महत्त्वाचं नाही. चालत येऊन साधन वापरणारा मुलगासुद्धा फर्स्ट क्लासमध्ये येऊ शकतो आणि 4 व्हीलरमध्ये येणारा मुलगासुद्धा वायडी पडून विषय 4 जाऊ शकता. का, तर तो साध्याला महत्त्व देत नाही, म्हणजे मूळ विषयाला महत्त्व देत. तुम्ही म्हणता ना सांगलीला मला जायचं, का जायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं काम आहे, आणि तुम्ही म्हटलं आज सांगली बंद आहे वगैरे, नाही 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 मला ती शोधून काढणार, मी आज आणणारच, तर तुम्ही ते म्हणणार, कारण तो साध्याला महत्त्व देतो. तुम्ही म्हणता आता कशाला बंद होईल ऑफिस, चला गाडी आहे जाऊया, उद्या कोण यायचं, म्हणजे तुमच्या उद्याने येऊया आपण. पण तुम्ही काय विचार करता, अजून 5 मिनिट 10 मिनिट वेळ आहे, तेवढ्यात मी प्रयत्न करणार आहे, आणि ॲक्च्युली ऑफिस सुटता सुटता त्याचं काम होतो, उद्याचा हेलपाटा त्याचा वाचतो. काय म्हणतोय लक्षात येईल. तर साध्य ही आपल्या स्वतःच्या आयुष्यातली सगळ्यात, शिक्षण हे तुमचं साध्य आहे, ज्ञान घेणं साध्य. तुम्ही कशाने येताय, काय वापरताय, बडबडताय का, हे काही महत्त्वाचं साध्याला. म्हणून साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ. एसट्या भरपूर सांगलीला सुटतात, तासाला एक एसटी आहे, पण प्रत्यक्ष सांगलीत कामच नसेल तर कोण एसटीत बसणार. सांगलीतलं काम त्याचं आहे, तो एसटीत बसणार. आणि मग आत्ताची एसटी काय, तासाभराची काय, 15 मिनिटाची काय, कुठल्या तरी एसटीतनं जाऊन तो काम करून येणार. कारण साध्य करण्यासाठी त्याचं काम महत्त्वाचं, श्रेष्ठ काम आहे, आणि दुय्यम वाहन आहे. एखाद्याकडं सायकल पण नाही, गाडी पण नाही, आणि एस टी पण नाही, पैसेच नाही, तर तो इथनं चालत जाऊन एक दिवस आज चालत जाऊन उद्या काम करून परत येऊ शकतो. कारण त्याला त्याच्या डोक्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते साध्य. आणि म्हणून साखर होई जे ते निके, साखर अनुभवी जे ते निके. साखर व्हावे चांगले की साखर अनुभवी चांगले. मानभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना परमेश्वर भक्ती प्राप्त करू शकतो. आणि म्हणून त्याचा दृष्टांताचा खरा अत्यंत साधा आणि सोपा विचार जो आहे
तो याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे. आणि म्हणून साखर आहे हे खरं आहे, पण साखर अनुभवल्याशिवाय साखरेची गोडी किंवा साखरेची किंमत कळत नाही. हे उदाहरण दिले चक्रधर स्वामींनी साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी. आणि त्याच्यावर भावार्थ निष्कर्ष काढला आहे, तैसे ब्रह्म होई जे ते निके की ब्रह्म अनुभवी जे ते निके. त्याप्रमाणे ब्रह्म व्हावे ते चांगले की ब्रह्म अनुभवावे ते चांगले. म्हणजे महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं जीव आणि परमेश्वर हे भिन्न आहेत. भिन्न परमेश्वराची भक्ती करून आनंद प्राप्त करू शकतो. जीवाचे आणि परमेश्वराचे भिन्नत्व नेहमीच असते. अशी महानुभाव संप्रदायाची बैठक आहे. पैठण येथे महदाईसा निमित्त करून दृष्टांत सांगितला आहे. चक्रधर स्वामींनी महदाईसाला सांगतात, म्हणजे त्याची शिष्या महदंबाईला सांगतात, साखर व्हावी हे चांगलं आहे, पण त्यातील गोडी अनुभवावी हे चांगलं. साखर काय तसं पाहिलं तर ती साखर त्याच्यात गोडी नसेल तर ती राख आहे, पण गोडी आहे म्हणून त्या गोडीला महत्त्व आहे. त्याप्रमाणे स्वतः ब्रह्म होण्यापेक्षा ब्रह्माची अनुभूती अनुभवा. आणि स्वतः मी देव आहे असं न म्हणता त्याची अनुभूती जी आहे ती काय करा, अनुभवा. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी एकंदरीत कळतात. पसी म्हणजे पैसा, साध्य म्हणजे ध्येय, निके म्हणजे चांगला. मला वाटते अत्यंत जाणीवपूर्वकरित्या अत्यंत प्रभावीरित्या ह्या 3 दृष्टांतांचा विचार आपण स्पष्ट केलेला आहे. आणि हे तिन्ही दृष्टांत दिसतात तुम्हाला तत्त्वज्ञान प्रणीत दृष्टांत आहे. त्याच्यातला हत्तीचा दृष्टांत, दृष्टांत शरणागताचा आणि दृष्टांत साखरेचा, हे 3 दृष्टांत आपण एकंदरीत बघितलेले आहेत. धन्यवाद.